नमस्कार मंडळी. आज आपण सह्याद्रीतील सर्वात रोमहर्षक आणि कठीण ट्रेक करणार आहोत. ट्रेक म्हणजेच अलंग मदन कुलंग. हा ट्रेक का दंतकथा मानला जातो हे संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर सुरू करूया आजचा धमाकेदार व्लॉग. आमची टीम पहाटे 4 वाजता निघाली. इगतपुरीकडे जाताना रस्त्यावरची शांतता काही वेगळीच असते. सह्याद्रीचे धूसर डोंगर आणि ट्रेकिंग ग्रुपमधला उत्साह एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. सूर्य उगवत होता आणि आम्ही उंची गाठ होतो आणि मग आला लोक म्हणतात हा ट्रेक नाही, हा स्वतःचा शोध आहे. आणि हे पहिल्याच चढाईत जाणवू लागतं. अलंगचा पहिला अडथळा, पहिली परीक्षा. सुरुवातीला वाट सरळ असते, पण जसजसे वर जातो तसतशी चढाई अवघड होत जाते. समोर उभी ठाकते विशाल रॉक पॅचची भिंत. रज्जू, धैर्य आणि पावलांवरचा विश्वास, ही तिन्ही गोष्टी सोबत घेऊनच वर जाता येतं. प्रत्येक पावलागणिक शरीर दमून जातं, पण मन मात्र उंचावतं. आणि जेव्हा तुम्ही अलंगच्या माथ्यावर उभे राहता तेव्हा वाटतं सह्याद्री तुमचं स्वागत करत आहे. अलंगच्या पठारावर आहे एक प्रचंड गुहा. ट्रेकर्ससाठी एक नैसर्गिक घर. इथेच संध्याकाळ होते, इथेच अन्न बनतं आणि इथेच उसळतात सह्याद्रीच्या कथा. या गुहेत बसून एक जाणीव होते, हा 3 किल्ल्यांचा प्रवास नाही, तो स्वतःच्या 3 शक्ती शोधण्याचा प्रवास आहे. चा पहिला बॉस लेव्हल अलंगचा रॉक पॅच. हेच ते ठिकाण जिथे रोप, हार्नेस आणि तुमचं धैर्य सगळं एकत्र कामाला लागतं. अलंगवर पोहोचल्यावर पहिली गोष्ट लक्षात आली, शांतता. इतकी मोठी गुहा आणि कित्येक ट्रेकर्सचा इतिहास जपून ठेवलेली. दुसऱ्या दिवशी पहाटे अलंगवरून दिसणारा सूर्योदय एकदम अविस्मरणीय. यानंतर सुरू झाला चा सर्वात कठीण भाग, मदन किल्ला. मदनकडे जाणारा ट्रेल फारच अरुंद आहे. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला उंच कडा. रोप क्लाइम्बिंग, क्लिफ वॉक, सगळं काही धडकी भरवणारं. मदन जिंकल्यावर वाटलं आता सगळं इजी जाईल, पण नाही. कुलंगकडे जाणारा ट्रेल लांब, अगदी लांब आहे, पण प्लॅटोवरून दिसणारे व्ह्यूज स्वर्गीय आहे. कुलंगची उतराई म्हणजे गुडघ्यांची परीक्षा. जुता ग्रिप चांगला नसेल तर रस्ता अजून कठीण वाटतो. एक अवर्णनीय शांतता मिळते, कारण तिथे तुम्ही फक्त पर्वत जिंकत नाही, तुम्ही तुमच्या भीतीला पराभूत करता. कुलंग म्हणजे लांब, विशाल आणि अंतहीन वाटणारा पठार. ही चढाई नाही, ही सहनशीलतेची कसोटी आहे. उतरताना प्रत्येक पाऊल शरीराला आव्हान देतं. या लांबलचक प्रवासात एक गोष्ट जाणवते, चा खरा ट्रेक पर्वतात नाही, तो तुमच्या आतल्या शक्तीत आहे. कुलंगची उतराई शरीराला थकवते. गोप्रो निकाल दिया, बैटरी लो हो गया खत्म।
स्पेअर नहीं आता उसमें। तुमच्या माणसाला विचारा किती जण राहिले तो वाचताय ना वरती. नाही हो, मागे पण आहे ना. शेवट सांगितलं का आमच्या सुरू होते नाही, 43 ते वेगळे आहे, ते वेगळे आहे. आमची 40 झाली, 43 वेगळी. 40 आहे ना आम्ही इथंच मंडळी, असा संपतो आमचा ट्रेक. काय सांगू, हा ट्रेक फक्त 3 किल्ल्यांचा नाही, हा स्वतःला ओळखण्याचा प्रवास आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून असेच ट्रेकिंग व्लॉग्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. पुढच्या साहसात भेटू. नमस्कार.